नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो की तुम्ही सर्वजण मस्त मजेत, ठीक, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर 8 दिवसानंतर व्हिडिओला अजून सुरुवात केली. जसं की सांगितलं होतं की 8 दिवस व्हिडिओ काढण्यात आला नाही, बहिणी आल्या होत्या, अमका ढमका काहीतरी मी कारण तुम्हाला सांगितलं. पण ते तर होतंच, पण त्याच्यासोबतही अजून एक मेन कारण म्हणजे हेच की आता तुम्हाला दिसतही असेल की बा नेहमी मी आता दीड वर्ष झालं मला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर साडीशिवाय म्हणजे ड्रेस वगैरे मी वेअर केला नाही आजपर्यंत. मी साडीच घालत असतो घरी नेहमी. पण आता असं झालं की मला ड्रेस घालावा लागला. आता विषय काय झाला, मी सेकंड टाईम प्रेग्नेंट असल्याकारणानं या 8 दिवसात मला थोडीशी म्हणजे विकनेस आली होती. तर त्यासाठी आम्ही दवाखान्यात गेलो होतो. सोनोग्राफी करून आलो. सोनोग्राफीचे रिपोर्टही तुमच्यासोबत दिसत असतील तुम्हाला. तर त्या कारणानंच मला ड्रेस घालावा लागला. कारण साडीच्यानं म्हणजे आशूच्या टायमाला काय झालं होतं, मी कंटिन्यू साडीच घातली होती 9 महिने. ड्रेस गाऊन असं काहीच घातलं नव्हतं, साडीच घातली होती. तर ते कसं मला लयच भारी गेलं. मग प्रेग्नन्सी असल्या कारणाने एकदम दाटल्यासारखं भारी भारी असं होते. तर मग ते कसं प्रेग्नेंट असल्यावर थोडंसं मोकळे कपडे घालणं, ढिल्ले ढाल्ले कपडे घालणं म्हणजे घातलं तर बरं पडते. तर मग त्या कारणानं कसं आज म्या ड्रेस घातला. तसं मी आता 2-3 दिवस झाले ड्रेस घालायला सुरुवात केली. पण कसं व्हिडिओमध्ये ड्रेस घालून कशी येऊ, मला व्हिडिओ आम्हाला गावातले काही जण पाहतात, बाहेरचेही पाहतात, अजून काही नावं ठेवतील. त्या कारणानं मग कसं इच्छाच झाली नाही माझी ड्रेस घातल्यानंतर व्हिडिओ शूट करायची. आणि प्लस त्याच्यासोबत मग पाहुणे सगळा आकातच होता. तर मग आता इथं कसं झालं, तर आशूचे बाबा म्हणले की आता जे आहे ते होऊ दे, जाऊ दे. तुले साडीनं प्रॉब्लेम होत असेल तर तू कधी साडी घालत जा, कधी ड्रेस घालत जा. असं काही नाही की तू कंटिन्यू साडीच घातली पाहिजे म्हणून. तर मग आता तेच निश्चय केला की कामं होईपर्यंत ड्रेस घालायचा, नंतर साडी वेअर करायची म्हणून. तर आता इथं सकाळचे कामाला मिळाली सुरुवात झाली. सकाळचे कामं, सकाळचा पसारा जेवढा होता तेवढा आवरायचा होता. आता जसं की प्रेग्नन्सीच्या म्हणजे दिवस असल्या कारणानं कसं होते, म्हणजे थोडेसे कामं जरी केले तर थकवा येते. तर मग त्या थकवा आल्याच्यानंच कसं थोडे दिवस म्हणजे थोडे दिवस व्हिडिओ थांबला, कधी आला, कधी थांबला, कधी आला, असंच झालं. आणि आता त्या दिवशी रक्षाबंधनला आम्ही गेलो होतो. तर रक्षाबंधनहून तिकडून आल्यावर मग तर अजूनच एकदमच समजा विकनेस आल्यासारखं झालं होतं. कारण दगदग जास्त झाली होती त्या दिवशी. जायची ती इच्छा नव्हती, पण शेवटी भाऊ एकच आहे मला आणि एकट्या भावाला राखी बांधायचं म्हणल्यावर जाणंच पडलं. आता एकट्या भावाला कसं वर्षातून एकच वेळा आपण जातो, राखी बांधतो, तेवढं मनाला शांती होते. पण त्याच एकट्या भावाला जर राखी बांधली नाही तर मग वर्षभर कसं मनाला कोसल्यासारखं होते की नाही गड्या, मला एकटाच भाऊ आहे, त्याला राखी बांधली नाही म्हणून. आता बाकी मला बहिणी आहेत, त्या जाऊन राखी बांधतात, कारण ते जवळजवळच राहतात. मीच एकटी 1-2-3 तासाच्या अंतरावर राहतो. पण तरी शेवटी मी सगळ्यात लहान असल्या कारणानं मला आशा जास्त करते भाऊ, म्हणून मीच गेली होती. म्हणजे दरवर्षीच जातो मी, तर याही वर्षी मी गेली होती. तर तिकडून आल्यानंतर मग कंटिन्यू पाहुणे येणं, म्हणजे आशूच्या बाबाच्या बहिणी म्हणजे मला नंदा यायचं येणं सुरू होतं. आणि त्याच्यात माझी प्रेग्नेन्सी, सेकंड प्रेग्नेन्सी. तर मग ते सगळा थकवा म्हणा किंवा मग आता ते सगळे कामं करणं, तर कामाचा थकवा, कोणी पाहुणा आला तर मग कसं 2-4 मिनटं आराम करायला भेटणं नाही, कंटिन्यू कामातच राहणं, पसाराच आवरणं, स्वयंपाक वगैरे, मग ते त्याच्यातच सगळा दिवस जाणं झाला. तर मग आता कसं आजचा व्हिडिओ फक्त मी याच्यासाठीच तुमच्यासोबत शेअर केला की मला सांगायचं होतं की हे एक गुड न्यूज आहे. मी एका मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत खराब झाली, म्हणजे तब्येत बरोबर राहत नाही. तर मग काय कारण आहे, गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे, हा व्हिडिओ मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केला होता. तर त्यावेळेस मी सांगितलं नाही, पण आज तुम्हाला सांगून देतो. आज क्लिअर केलं की मी प्रेग्नेंट आहे, सेकंड टाईम प्रेग्नेंट आहे. आणि म्हणून म्हणते की बा साडीवर नेहमी व्हिडिओ काढणारे मी आज अचानक ड्रेसवर तुमच्यासमोर आली. तर प्लीज काही वाईट कमेंट करू नका, कारण माझा प्रॉब्लेम आहे सध्या चालू, म्हणून मी ड्रेस वेअर केला.
आणि एक वेळा मध्ये बाळ झाल्यानंतर मी अजून माझी साडीच वेअर करणार आहे. कारण म्हणजे मी म्हणजे सासू सासरे म्हातारे आहेत, त्याला असं ड्रेस घालणं पटत नाही म्हणा, किंवा मग त्याचं मानधन ठेवण्यासाठी मीही ड्रेस घालत नाही. पण सध्या मजबुरी आहे, त्या कारणानं मला ड्रेस घालावा लागला. तरी मी रोज कंटिन्यू ड्रेस नाही घालत. मी एक दिवस ड्रेस घातला तर दुसऱ्या दिवशी मी साडीच वेअर करतो. पण तरी सध्या तब्येत बरी नसल्या कारणानं तरी मी थोडे दिवस ड्रेसच घालणार. नंतर आता 2-3 महिने अजून गेल्या, म्हणजे प्रेग्नन्सी नंतर झाल्यानंतर तर मग साडीच वेअर करणं आहे मध्ये. नंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ मला साडीवरचेच येतील, एकही व्हिडिओ असा येणार नाही. तर इथं मला कामं आवरून झाले होते. म्हणजे आता तुमच्यासोबत बोलता बोलता ही गोष्ट शेअर करता करता मला कामही तुमच्यासोबत शेअर केले, सगळं रुटीनही मला तुमच्यासोबत शेअर झालं. आता जास्त कामं करता येत नाही मला, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. घरातलं बाहेरचं घरात केलं तर पाय घसराचा भेव लागते. तर त्या कारण कसं मी काही कामं करतो आणि थोडेसे कामं तरी मी इग्नोर करतो. म्हणजे 4 कामं जर असतील तर त्यातले 3 करतो, 1 काम इग्नोर करतो. म्हणजे जेणेकरून हे काम मी थोड्या वेळानं करीन, थोडा वेळ मी आराम करतो. आता कसं आशूलाही पाहणं असते, घरचे कामही करणं असते, त्यात स्वतःचं म्हणजे स्वतःवर लक्षही ठेवणं असते, आशूच्या बाबाचा डब्बा करून देणं असते. तर सगळ्या गोष्टी कशा इथं एकत्र होतात. मग ते भयंकर थकवा येते. सगळ्याचं बरोबर करून देणं, सगळ्याच्या गोष्टी हाती देणं, तर भयंकर थकवा येते. पण या थकवा जर मी घेऊन बसली तर मग मला घर मला संसार मला तसंच पडून राहीन, रंगरंग पसारा तसाच दिवसभर राहीन. पण तरीही ज्या दिवशी माझी तब्येत बरी नसली किंवा मग मला जास्तच विकनेस आलं, चक्कर आले, आता कसं प्रेग्नन्सी आहे म्हणल्यावर मग ह्या नॉर्मल गोष्टी आहेत, की चक्कर येणं म्हणा, की काही थकवा येणं म्हणा. तर आता हे साऱ्या नॉर्मल गोष्टी आहेत, हे होतच असते प्रत्येक स्त्रीसोबत. तर असू दे म्हणलं, आपण आता थोडे दिवस तर काढायचेच. आता मग आता झालंही आपल्याला थकवा थोडाफार तर झाला, कारण मलाच घर आहे, मलाच लेकरू आहे, मलाच नवरा, मला सासू सासरे, मलाच सगळं आहे. तर मग आता थोडंसं स्वतःची तब्येत इकडे लक्ष देऊन त्याच्या इकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तर त्या कारणानं मग मी सगळ्याच गोष्टी थोड्या मी हँडल करायचा प्रयत्न करत आहे आणि समोरही करत राहीन. आता अजून तरी डिलिव्हरीला टाईम आहे, थोडे दिवस मला व्हिडिओ तुमच्यासोबत सगळे शेअर करीन मी. प्रेग्नन्सीमध्येच मला रुटीन सगळं शेअर करीन, प्रेग्नेंट असतानाचं सगळं रुटीन, सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं मी सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करीन. प्लीज मला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की 503 सबस्क्रायबर मला पूर्ण झाले. तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो मी, की तुम्ही खरंच मला सपोर्ट करायला सुरुवात केली, मला सपोर्ट करू राहिले. तर असंच सपोर्ट करत राहा, असंच मी व्हिडिओ तुमच्यासोबत अजून शेअर करत जाईन. आणि मला व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात प्लीज कमेंट करून तेही सांगत जा. तोपर्यंत बाय.